राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून निघावे यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेऊन सरसकट पंचनामे करून कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। 27 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशी, तूर, मका, मूग, आले, ऊस यांसारख्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। पावसामुळे ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले, रस्ते वाहून गेले तर शेत जमिनीवर पाणी साचून पिके उद्ध्वस्त झाली आहेत। शासनाच्या पर्जन्यमापक यंत्रणा कुचकामी ठरल्याने राहुरी तालुका अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळला गेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली। आप्पासाहेब ढूस, शैलेंद्र कदम, केदारनाथ चव्हाण यांसह अनेक नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून पंचनामे लवकर सुरू करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे। आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय सरोदे सह विलास घोडके। मित्रांनो नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा या शहरामध्ये अतिवृष्टी सदृश्य काल परवा असा 2 दिवस पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, कपाशी असेल, मका असेल, याचबरोबर इतरही चारा पिकांचे या ठिकाणी प्रचंड स्वरूपात नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि म्हणून तलाठी असेल, मंडलाधिकारी असेल, कृषी अधिकारी असेल यांच्यामार्फत सरसकट या ठिकाणी पंचनामे होणं गरजेचं आहे। म्हणून काल या ठिकाणी आमच्या या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने देवळाली प्रवरामधील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत। आणि पाहणीवरून असं आढळून आलेलं आहे की जे काही पंचनामे चालू होते तर ते सरसकट नव्हते। म्हणून आज या ठिकाणी सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीनं राहुरीच्या तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि त्यामध्ये शैलेंद्र शरदचंद्र कदम असतील, विठ्ठल रंगनाथ चव्हाण असतील, केदारनाथ रंगनाथ चव्हाण असतील, बबनराव गजाबापू मुसमाडे असतील, अरुण सुखदेव वाळके आहेत, प्रकाश सुभाष वाळके आहेत आणि आदिनाथ कराळे आहेत, अरुण हरदे आहेत। या पद्धतीच्या सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी येऊन निवेदन दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये शासनाला तहसीलदारांच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की आपण कृपया सरसकट या ठिकाणी पंचनामे करावेत आणि ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीचीही या ठिकाणी आपण शासनाला अहवाल पाठविण्याची या निमित्ताने विनंती करण्यात आलेली आहे। आणि तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी विनंती शासनाला कळविण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आणि लवकरच शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करू अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे। त्याबद्दल तहसीलदारांचे हार्दिक आभार। परंतु ह्या बाबतीत शासनाने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। 2 दिवसापूर्वी आपल्या देवळाली ह्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। साधारण 133 mm म्हणजे साधारण 5 इंच इतका पाऊस म्हणजे अतिवृष्टी अशी झालेली आहे, ढगफुटी सदृश्य पाऊस। ह्यामध्ये जवळजवळ 100% पिकांचं नुकसान झालेलं आहे। तर त्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो की जी काही आपली पाहणी आहे ती 100% नुकसान झालेलं असल्यामुळे सरसकटच ही नोंद करा तुम्ही आणि त्या पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल याची दक्षता आपण घ्यावी, तसं त्यांनी आश्वासनही देखील दिलेलं आहे। व अतिवृष्टी झाल्यानंतर पाणी निघण्याची जी व्यवस्था आहे ती काही म्हणजे तशी दिसत नाही, तेव्हा शासनाने त्याही दृष्टीने थोडंसं पावसाळा उघडल्यानंतर होईल जेणेकरून पुढील अनर्थ हा 100% टळू शकतो, असं एवढीच मी शासनाला विनंती करतो। धन्यवाद। पुनश्च एकवार अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे आणि कर्जमाफीसह ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाने कार्यवाही करण्याची या निमित्ताने पुनश्च एकवार विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।